पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाकडून एक मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी यांना तब्बल 46,50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या अशिलाविरुद्ध बावधान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 256 हा 2025 मध्ये नोंद आहे। त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्या ताब्यात होता। तपासादरम्यान आरोपी उपनिरीक्षकाने तक्रारदाराला सांगितले की त्याच्या अशिलाला आणि अटकेत असलेल्या वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी त्याला 2 लाख रुपयांची लाच हवी आहे। तक्रारदाराने तात्काळ ही बाब लाचलुचपत विरोधी विभागाकडे नोंदवली। यानंतर 27 ऑक्टोबर 2025 रोजी अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी लाच मागणी पडताळणीची कारवाई केली। या पडताळणीत आरोपीने 2 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या मागणीऐवजी थेट 2 कोटी रुपयांची प्रचंड मोठी लाच मागितली। त्यात त्याच्या वाट्याचे 1 कोटी रुपये आणि उर्वरित 1 कोटी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले। तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील चर्चेत पहिला हप्ता म्हणून 50 लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते। यानंतर 2 नोव्हेंबर रोजी उंटाड्या मारुती मंदिरासमोर रास्तापेठ पुणे इथे सापळा रचण्यात आला। त्यावेळी प्रमोद चिंतामणी यांनी लाचेच्या रकमेतील 46,50,000 रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि अविनाश घरबुडे यांच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या पार पडली। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले। विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेश पांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजित पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। अशाच नवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स।